सर कॅप 3 अलॉटमेंट आले आणि मला माझ्या मनासारखं माझं ड्रीम कॉलेज मिळालं आहे, मला माझ्या मनासारखी ब्रँच मिळाली आणि मी ॲडमिशनला निघालो आहे. होय मित्रांनो, तुमचा आनंद साहजिक आहे, तुमच्या आनंदात मी पण सहभागी आहे. परंतु ह्या आनंदामध्ये तुम्ही एक चूक करताय. थोडं थांबा, पहा. काल तुमची कॅप 3ची अलॉटमेंट झालेली आहे, तुम्हाला तुमच्या मनासारखं ड्रीम कॉलेज मिळालेलं आहे, तुमची आवडती ब्रँच मिळालेली आणि लगेचच तुम्ही आज रात्री किंवा पहाटेच त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गेलेले आहेत ॲडमिशन घेण्यासाठी. जी चूक काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे, कारण तुमच्या बाबतीत पण ही चूक सध्या घडते का बघा. पहा, कॅप 3ची अलॉटमेंट काल झाले. 25, 26, 27, 28 4 दिवसाचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे कॉलेजने प्रवेश घेण्यासाठी. त्यामुळे थोडं थांबा, गडबड करू नका. मान्य आहे तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळालं आहे, मान्य आहे तुम्हाला तुमची आवडती ब्रँच मिळाली, परंतु ॲडमिशनला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. याच्यामध्ये मी काय सांगतोय ते आवर्जून तुमच्या कामाची गोष्ट आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशनला जाण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला तुमचं कॉलेज मिळालं आहे, आवडती ब्रँच मिळालेली आहे, परंतु ही गोष्ट तुम्ही केल्याशिवाय कॉलेजला जाण्याची गडबड करू नका. नंबर 1, तुमचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत, डॉक्युमेंट्स जे आहेत, ते तुमच्याकडे आहेत का? एकदा स्वतःला प्रश्न विचारा. किंवा जेवढे डॉक्युमेंट्स मला पाहिजेत ते सगळे तुमच्या फाईलमध्ये आहेत का हे बघा आणि मगच बॅग भरायला सुरुवात करा. बॅग तर अजून खूप लांबची गोष्ट आहे हो, तुमचा प्रवेशच लवकर होत नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी पण येऊ शकतात. त्यामुळे अगोदर डॉक्युमेंटची लिस्ट बघा, सगळे कागदपत्र रेडी आहेत का. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं आहे मित्रांनो, त्याच्यावरती कॉलेज कोऑर्डिनेटरचा नंबर आहे. तुम्ही स्वतः तिथं कॉल करा. आजचा दिवस जाऊ द्या, कॉलेजला कॉल केल्यानंतर त्यांना इत्यंभूत माहिती विचारा. कॉलेजची फीस, माझं हे अलॉटमेंट आहे, मला असे सीट मिळालेले आहे, माझी ही कॅटेगरी आहे, सर मला किती फीस लागणार आहे, हे प्रश्न त्यांना विचारा. त्यांच्याकडून ती उत्तरं आलेली लिहून घ्या. कागद पेन सोबत ठेवून फोनवर बोला. कॉलेज कोऑर्डिनेटरला बोलल्याशिवाय कॉलेज कॅम्पसला जायचं नाही. नाही म्हणजे नाही, त्यांना बोला. अगोदर विचारा नेमकी फीस किती लागणार आहे, कॉलेजची फीस किती भरावी लागते, हॉस्टेलची फीस किती आहे, मेसची फीस किती आहे, हे फीस स्ट्रक्चरचे डिटेल्स त्यांना विचारा. दुसरी महत्त्वाची गोष्ट विचारा की कॉलेजला मला येताना ॲडमिशनसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स जर मला लागणार आहेत कृपया सांगता का. त्यांना विनंती करा, ते सांगतील तुम्हाला. ते त्यासाठीच त्याचा नंबर त्यांचा तुम्हाला दिलेला आहे त्यांनी CET सेलने. ओके, सो त्यांना विचारा कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि त्यांनी दिलेले कागदपत्र सगळे टिक करून घ्या आणि नंतर तुमच्या फाईलमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, चुका काय करायच्या नाहीत. तर एकदम तुम्ही गडबडीनं ॲडमिशनला तिथं जाता. आता मी बघतोय आज मला काही विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत आमचे की सर माझे हे 2 डॉक्युमेंट्स राहिले होते, त्याच्या रिसिप्ट माझ्याकडे होत्या, आता ते मला म्हणालेत की डॉक्युमेंट अपलोड करा, व्हेरीफाय करा आणि मग या. मग मला सांगा, तुमचा 600 किलोमीटरचा हा प्रवास तुम्हाला परवडणार आहे का? बिलकुल नाही ना. म्हणून मग तुम्ही पुण्या मुंबईमध्ये ॲडमिशनला जाताय, मराठवाड्यातून जाताय, विदर्भामधून जाताय, तर हा जो ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे आणि तिथून परत स्क्रुटनी सेंटरला वापस यायचा जो खर्च आहे, हे सगळं हेक्टिक आहे, पॅनिक आहे, त्रासदायक आहे. त्यामुळे ॲडमिशनला जाण्यापूर्वी मी जे सांगतोय ते तुम्हाला आवश्यक आहे की तुम्ही एकदा कोऑर्डिनेटरशी बोला, डॉक्युमेंट्स विचारा, फाईल सगळी रेडी करा, सर्व डॉक्युमेंट्स आलेत का बघा. समजा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही तर त्या सरांना विचारा, सर मला किती दिवसाची मुदत मिळणार आहे हे सगळं सबमिट करण्यासाठी. त्यांना सांगा, तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्याची काय अडचण आहे ते बोला फोनवर आणि मग घरातून निघायचं आहे. फायनान्शियल स्टेटस बघा, वडिलांना मम्मीला वेळ द्या. तुमची फीस त्यांना कलेक्ट करायची आहे, हॉस्टेलच्या फीस भरायच्या आहेत, साधारणतः 50-60% तरी फीस हॉस्टेल मेसची भरावी लागते, कॉलेजची फीस वेगळी आहे, सो त्यांना पण अडचण येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित माहिती ऑन पेपर घ्या आणि मग निर्णय घ्या. उठलं की बॅग भरून लगेचच जाऊ नका. तुम्हाला कॉलेज कॅम्पसमधून परत वापस यावं लागेल, कारण तुमचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं खूप आहे. प्रवेश नक्की करण्यापूर्वी, कन्फर्म करण्यापूर्वी काय अडचणी येऊ शकतात. सो मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मित्रांनो तुमच्यासोबत फाईलमध्ये आहेत का बघा. सगळे स्कोअर कार्ड पाहिजे, 10वी पाहिजे, 12वी पाहिजे, CET पाहिजे, JEE पाहिजे, स्कोअर कार्ड ओरिजिनल पाहिजेत. कास्ट सर्टिफिकेट तुमचं आहे का बघा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का बघा. नसेल तुमच्या हातामध्ये तर त्याची चौकशी कॉलेज कोऑर्डिनेटरला अगोदरच करा. त्यांना विचारा, सर मला किती महिन्याचा वेळ मिळणार आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
सर्टिफिकेट ज्या ज्या कॅटेगरीच्या स्टुडंटला पाहिजे त्यांचं पाहिजे, डॉमिसाईल जिथं आवश्यक आहे तिथं पाहिजे, नॅशनॅलिटी पाहिजे, इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या फाईलला रेडी पाहिजेत. त्याचबरोबर त्याचे 2 झेरॉक्स सेट जे आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजेत. त्यानंतर फोटोग्राफ्स तुमच्याकडे असायला पाहिजेत रेडी. तिथं गेल्यानंतर सेंटरला धावपळ करू नका. फीस पेमेंटबद्दल मी आत्ता सांगितलं की कॉलेज कोऑर्डिनेटरशी बोला. तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती त्यांचा नंबर आहे, किती फीस तुम्हाला भरावी लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे DDने ते पेमेंट घेणार आहे का ऑनलाईन पेमेंट स्वीकारणार आहेत, ह्यासाठीच्या अगोदरच तजवीज करा. तुमचं डिस्टन्स किती आहे ते बघा. तुमच्या घरापासून 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर, त्याच्या प्रवासाचं नियोजन करा. पहा, CET सेलने पण तुम्हाला वेळ दिला आहे, तो काय उगाच दिला आहे का मला सांगा. CET सेलने तुम्हाला टाईम दिला का नाही? 25, 26, 27, 28. मग का गडबड करताय? एक दिवस तुमचे डॉक्युमेंट जमा करण्यात करा ना. आता XYZ विद्यार्थ्यांनी मला कॉलेजमधून फोन केला की सर माझे हे 2 डॉक्युमेंट्स नव्हते, त्याच्या रिसिप्ट होते माझ्याकडे. आता ते म्हणतात की अपलोड करा, व्हेरीफाय करा. मला सांगा, तुम्ही तिथून अपलोड करचाल पण स्क्रुटनी सेंटरमध्ये तुम्ही स्क्रुटनी केलेलं आहे ना. आता ते लगेचच तुम्हाला व्हेरीफाय करून देतील का? किंवा स्क्रुटनी सेंटर तिथून 400 किलोमीटर तुमच्या गावाकडे आहे, तिथून ते तुम्हाला ऐकतील का तुमचं? नाही ऐकणार. मग ही गडबड कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन करण्यापेक्षा, मी ज्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतो त्यांना पण हे माहिती आहे, फक्त माझा उद्देश एकच आहे की ही जी चूक तुम्ही केली इतर विद्यार्थ्यांनी ती करू नका. स्क्रुटनी सेंटरवर जा, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून घ्या. तिथून तुम्हाला रिसिप्ट मिळणार आहे. ऑल द डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड. स्क्रुटनी सेंटरची रिसिप्ट घ्या आणि ती फाईलला लावा. अलॉटमेंट लेटरची प्रिंट आहे का बघा, सगळे स्कोअर कार्ड आहेत का बघा, तुमचे कॅटेगरी डॉक्युमेंट सगळे आहेत का बघा. हे सगळं तयार करून 2-3 पेन त्याच्यामध्ये ठेवून सगळे डॉक्युमेंटची फाईल रेडी करून, फी स्ट्रक्चरसाठी किती फीस लागणार आहे त्याच्यापेक्षा 10-20 हजार फीस जास्तच घ्या. हे सगळं सोबत घेऊन मग तुम्हाला निघायचं आहे आणि तुमचा रीतसर प्रवेश करायचा आहे. हो की नाही? सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी, प्रवेश प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. मला खूप आनंद होत आहे की तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज, ड्रीम ब्रँच मिळालेले आहे. त्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा चेकआउट करून मगच तुम्ही प्रवेश घ्यायला जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.